ऐश्वर्या, ऐश्वर्या, काय झालं? सयाजी काकांना काही कळलं नाही ना? त्यांना पटलं ना आपला प्लॅन? अगं जानकी, इतका विश्वास बसला डॅडाचा माझ्यावर की आपण जे नाटक केलं ना ते सुद्धा त्यांना खरं वाटलं आणि तू माझ्या थोबाडीत मारलीस ना ते सुद्धा. हो, पण सारंग भाऊजींना ते खरं वाटलं ना? ऐश्वर्या, सारंग भाऊजी तुझ्या काळजीत खूप रडत होते. त्यांचे हाल मला बघवत नाहीयेत. मला वाईट वाटतंय. अगं मला सुद्धा खूप वाईट वाटतंय जानकी. मी काय सांगू तुला, म्हणजे ना मी मी आता नाही अगं सारंग शिवाय राहू शकत. आणि मला त्यांचा काल फोन आला होता, मला त्यांच्याशी बोलायचं होतं, पण मी त्यांचा फोन कट केला. मी तुला काय सांगू की मी स्वतःला इतकं थांबवते ना. हे बघ जानकी, आपल्याला काही करून आपल्याला हा आपला प्लॅन वर्क करायचा आहे आणि तो वर्क होताना मला दिसतोय. म्हणजे? अगं म्हणजे डॅडाचा मायाला जेलमधून पळवण्याचा प्लॅन आहे. त्यांचं नाही, माझा प्लॅन. मला हेच हवं होतं ऐश्वर्या. मायाने पळून जावं आणि त्यासाठी मी तिला आजच जेलमध्ये भेटायला जाणार आहे. तिला इतकं भडकवणार आहे की ती स्वतः पळून जायचा प्लॅन कर. आणि मग कोणाचा तो फोन? ऐश्वर्याचा फोन होता. म्हणते का काय बोलली? गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्याच दिशेने वळत आहेत. येस. बघ आता सगळं आपल्या प्लॅन प्रमाणे होणार. सयाजी काका मायाला पळवण्यासाठी प्रयत्न करतायत. बहिणी, मग आपण पोलिसांना पटकन इन्फॉर्म करूया, म्हणजे ते अलर्ट होतील. नाही नाही, त्यांना आपल्याला मुद्दाम गाफील ठेवायचं. त्याला पळायला आणि तिला पळायला भाग मी पाडणार. तू एक काम कर, तू इथे थांब, मी पटकन पोलीस स्टेशनला जाऊन येते. मोहिनी येते ना तुमच्या बरोबर. का असं काय करतेस? तुझी अवस्था बघ आणि या अवस्थेत तू बाहेर नाही जायचं. तू थांब इथे, मी जाऊन येते. बहिणी ऐका ना, ठीक आहे मी आता. आणि तुम्हाला सांगू का, मला स्वतःला बरं वाटत नसतं ना, मी आलेच नसते. खरंच ठीक आहे, आता येऊ द्या ना मला. हे बघ पुन्हा सौमित्र भाऊजींना वाटेल आणि सौमित्रशी मी बोलते. आणि हे बघा, तुम्हाला एकलत मी अजिबात जाऊ देणार नाही. मी येते म्हणजे येते. तू नाहीच ना ऐकणार. नाही. ठीक आहे, पण तुझी काळजी पण घ्यायला लागणार आहे तुला. अहो तुम्ही आहात ना बहिणी तिथे, काही होणार नाही. चला आता पटकन जाऊ. ठीक आहे, चल. इन्स्पेक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. मला मायाला भेटायचंय. मी भेटू शकते? ठीक आहे, पण जास्त वेळ बोलू नका. माझं एक काम होतं तुमच्याकडे. ठीक आहे. थँक्यू सर. अरे वा, जानकी रणदिवे थेट मला भेटायला. सगळं छान चालू आहे. ह्याची भीती वाटतेय का? जेलमध्ये आहेस तरी अजून मास गेला नाहीये तुझा. वेळेतच सुधार, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल.